या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलीस दलाने अवैध धंद्याविरोधात कडक कार्यवाहीची मोहीम सुरू केली असून याचाच एक भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर बी चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन लातूर येथील अतिरिक्त MIDCमध्ये असलेल्या कोंबडे ॲग्रो एजन्सीच्या वेअरहाऊसवर छापा टाकला। या छाप्यामध्ये त्यांना गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल तसेच सुगंधी तंबाखू पावडर, मिक्सर, सीलिंग करणाऱ्या मशीन, गोवा 1000 असे छापील पॅकिंग साहित्य व बनावट गुटखा तसेच एक ट्रक आणि एक पिकअप असा एकूण 3,05,73,400 रुपयाचा मुद्देमाल आढळून आला। या प्रकरणी अंकुश रामकिसन कदम वय 32 वर्ष राहणार रामवाडी तालुका चाकूर, हसन कुमार तिलाही उराम वय 21 वर्ष राहणार शाहबगंज बिहार, गोकुळ धनराम मेघवाल राहणार चुआ राजस्थान, धनंजय गहिनीनाथ खोंबडे राहणार लातूर, पारस बालचंद पोखरणा राहणार लातूर, राम केंद्रे राहणार लातूर व विजय केंद्रे राहणार लातूर यांच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 28 मे 2024 रोजी 1400 वाजता MIDC येथील एका वेअरहाऊसमध्ये MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुटख्याची धाड टाकण्यात आली होती, ज्यामध्ये 3,05,00,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। ज्यामध्ये गुटख्याचा मुद्देमाल, त्याचबरोबर वाहतूकसाठी वापरण्यात येणारे वाहन व गुटख्याच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य हे आपण जप्त केलेले आहे। त्यामध्ये 7 आरोपी आपण निष्पन्न केले आहेत। त्यांचं नाव FIR मध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि पुढील त्यामध्ये तपास चालू आहे।